DHSच्या सर्व विभागाच्या एक्स सर्व्हिसमॅनच्या ज्या लिस्ट लागत आहेत अगेन्स्टच्या, तर काल परवा पण ज्या लिस्ट लागल्या मी टाकलेल्या होत्या आणि आज 27 नोव्हेंबरला आज कोणत्या कोणत्या विभागाच्या आणि कोणत्या कॅडरच्या लागल्या बघू. स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन हे ऑलमोस्ट एकत्रच येत आहेत लिस्ट आता काही काही विभागाच्या. ठीक आहे, मी आता तुम्हाला एक एक दाखवतो. ह्या सर्व लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. ग्रुपवर तुम्हाला सर्व टाकलेलं आहे. ठीक आहे, ह्या सर्व लिस्ट तुम्हाला ग्रुपवर मिळतील. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. ठीक आहे, खूप सारे कॅन्डिडेटच्या ते लिस्ट कुठे कुठे हे मोस्टली लिस्ट या सध्या मेलला वगैरे आलेल्या आहेत. साईटवर आल्या आहेत की नाही आल्या, आणखीन काही पब्लिश होतील, कधी लेट होतात थोडं. तर तुम्हाला लिस्ट पब्लिश झाली की इमिडिएटली तुम्हाला समजा ग्रुपवर मिळून जातील सर्व लिस्ट. ठीक आहे, बाकीच्या पण ज्या ह्याच्या राहिलेल्या आहेत. ओके, तर सगळ्यात पहिलं बघा ठाण्याची गव्हर्मेंट फिमेल. गव्हर्मेंट आता हे एक्स सर्व्हिसमॅनचीच आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आता वेटिंग लिस्ट वगैरे नाही लागली ठाण्यामध्ये, डायरेक्ट एक्स सर्व्हिसमॅनची लागली. वेटिंग लिस्टच्या समजा ऑलरेडी जागा भरल्या असतील सर्व, त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट एक्स सर्व्हिसमॅनची लिस्ट लावलेली आहे. तर ओपन एक्स सर्व्हिसमॅन गव्हर्मेंट फिमेल स्टार्ट झाल्या 130ला. टोटल 8 कॅन्डिडेट घेतले त्यांनी. 124पर्यंत मेरिट गेलेलं आहे ओपन एक्स सर्व्हिसमॅनचं. त्याच्यानंतर SC, आता हे फिमेलचंच आहे सर्व, फिमेल गव्हर्मेंटचं 120लाच क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर SCचा कट ऑफ गेलेला आहे 116पर्यंत, एकच कॅन्डिडेट होता. त्याच्यानंतर NTBचा 120पर्यंत. त्याच्यानंतर NTC 122पर्यंत गेलेलं आहे. त्याच्यानंतर OBC एक सर्व्हिसमॅन 124ला चालू झालं, 124लाच क्लोज झाले. आता हे पॉईंटमध्येच आहेत खूप सारे कॅन्डिडेट. ठीक आहे, आता इतर 124वालेच आहेत एकाच मार्कवर. तर मोस्टली आता जास्त मेरिट होतं ना, पॉईंटमध्ये खूप सारे कॅन्डिडेट आहेत आता. तर 4 जागा होत्या, 124ला स्टार्ट झाले आणि 124लाच क्लोज झालेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर हे EWSचं बघा, EWSचं 120ला स्टार्ट झालं, 116ला मध्ये दुसरा कॅन्डिडेट कोण होता, 116वालाच होता दुसरा कॅन्डिडेट. तर 116ला क्लोज झाले. त्याच्यानंतर ठाणे गव्हर्मेंट मेल, आता गव्हर्मेंट फिमेल झाल्या वरच्या. ठीक आहे, इथून वर गव्हर्मेंट फिमेल होते, आता हे गव्हर्मेंट मेल चालू झालं इथून खाली. तर एकच जागा होती गव्हर्मेंट मेलमध्ये 122ला ओपनमध्ये. ठीक आहे, 122चा एकच कॅन्डिडेट घेतलेला आहे, तेवढी एकच जागा होती. आता बघा ह्याचे प्रायव्हेट फिमेलचे, आता इथून खाली प्रायव्हेट फिमेलचे चालू झालेले. ओपनच्या 97.65ला स्टार्ट झाले आणि 95पर्यंत कट ऑफ आलेला आहे प्रायव्हेटच्या फिमेलचा 95.84ला. त्याच्यानंतर SCचं झालेलं आहे 95लाच क्लोज झालं आहे. त्याच्यानंतर STचं 91ला एक कॅन्डिडेट घेतलेलं आहे. NTB एक सर्व्हिसमॅन, याच्यामध्ये 93ला एकच जागा आहे, 93ला कट ऑफ गेलेला आहे. OBCचं बघा 93ला चालू झालं आहे, 92.06ला क्लोज झालेलं आहे OBCचं प्रायव्हेटचं. ठीक आहे, हे सर्व प्रायव्हेटचं सांगतो आहे मी, प्रायव्हेट फिमेलचं. त्याच्यानंतर EWSचं प्रायव्हेटचं, याच्यामध्ये नॉट अवेलेबल जागा 2 होत्या. आता DMR DHS इतक्या मोठ्या एक्झाम झाल्यात की अक्षरशः कॅन्डिडेट मिळत नाही आहेत, असं झालं आहे. आता भरपूर मी काल परवाच्या पण लिस्टमध्ये दाखवलं की जागा आहेत पण कॅन्डिडेट नाही आहेत. आता इथं पण बघा EWS एक सर्व्हिसमॅन 2 जागा आहेत पण कॅन्डिडेटच नाही अवेलेबल. तर जागा व्हॅकंट राहिल्यात पण कॅन्डिडेट मिळत नाहीत सध्या, असं झालं आहे. नेक्स्ट स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल. ठीक आहे, आता प्रायव्हेट फिमेल, आता प्रायव्हेट मेलचं बघा 95ला घेतलेलं आहे ओपन एक कॅन्डिडेट एक सर्व्हिसमॅनचा. ओके, देन आता हे मल्टीपर्पज वर्कर वगैरे ऑदर कॅडरचं पण आहे. आता काही कॅडरचे विचारत होते की सर फार्मासिस्ट वगैरे घेतले, याच लिस्टमध्ये आहे. ठीक आहे, याच्यामध्येच बघा हे मल्टीपर्पज वर्कर वगैरे आहे. त्याच्यानंतर हे पण मल्टीपर्पज वर्करच आहे. OBC हे हेल्थ वर्करचं आहे, हेल्थ इन्स्पेक्टरचं. ठीक आहे, ऑदर कॅडरचे पण यांनी एकाच PDFमध्ये टाकलेलं आहे, खाली एंडिंगला आहे. तर PDF थोडं एकदा प्रॉपर चेक करा, तुम्हाला याच्यामध्येच लिस्ट मिळतील. ओके, चला ही एक ठाण्याची एक लागलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे नाशिकचं लागलेले. आता नाशिकच्या वेगवेगळ्या लिस्ट आहेत. नाशिकचं बघा प्रायव्हेटची बघतो आपण, तर प्रायव्हेट मेलचं 105ला कॅन्डिडेट गेलेलं आहे, 105चं कट ऑफ लागलेलं आहे. ओपनचं एकच जागा होती नाशिकमधून मेल कॅन्डिडेटला प्रायव्हेटला, तर तो एकच जागा आहे. ठीक आहे, आता गव्हर्मेंट मेलची ऑब्व्हियसली त्याच्यात पण एकच जागा होती, 112ला कॅन्डिडेट घेतलेला आहे, 112चाच कट ऑफ आहे. STमध्ये एक जागा होती, STमधून एक कॅन्डिडेट 112ला सिलेक्ट झालेला आहे नाशिक डिव्हिजनमध्ये गव्हर्मेंटमध्ये. ओके, देन नाशिकचं प्रायव्हेट, आता हे प्रायव्हेट फिमेलची लिस्ट आहे. ओके, प्रायव्हेट फिमेलची लिस्ट 98.08ला मेरिट स्टार्ट झालेलं आहे. तर टोटल बघा 11 कॅन्डिडेट घेतलेले आहेत, 11 कॅन्डिडेट 95.84ला मेरिट गेलेलं आहे. त्याच्यानंतर SCचं, आता हे सर्व लिस्ट पूर्ण प्रायव्हेटचीच आहे. 93 एक कॅन्डिडेट होता, 93ला सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर
एस सी जनरलचं 93लाच. आता हे सर्व पॉईंटमध्ये आहेत, 93.93, 93.93, 93.600. आता हे पॉईंटमध्येच आहेत पण 93ला गेले. ओके. आता याच्यामध्ये पण बघा एस टीमध्ये माजी सैनिक 3 असून गुणवत्ता यादीनुसार उमेदवार उपलब्ध नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये पण कॅन्डिडेट मिळाला नाही. ओके, एस टी जनरलमध्ये. त्याच्यानंतर हे विजेमध्ये जनरल 90.20, ठीक आहे, ऑलमोस्ट पासिंग क्रायटेरियापर्यंतच गेलेलं आहे, 90.20पर्यंत कट ऑफ गेलेला आहे त्यांचा. त्याच्यानंतर स्टाफ नर्स प्रायव्हेट NTB जनरल, NTBचं बघा 95.79ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर NTCचं 95.84ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर नाशिक स्टाफ प्रायव्हेट, ठीक आहे, NTDचं 95.84ला. देन OBC जनरलचं बघा 93ला चालू आहे, 91.35पर्यंत गेलेलं आहे कट ऑफ. त्याच्यानंतर EWS WR वुमन्स रिझर्वेशन, EWSचं 91.35. देन EWS पार्ट टाईम अगेन्स्टमध्ये घेतलेलं आहे, पार्ट टाईमच्या 91.35ला. त्याच्यानंतर EWS जनरल 91ला चालू झालेलं आहे आणि 90.20ला कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे, तर ही लिस्ट आहे प्रायव्हेटची. तर तुम्हाला ह्या सर्व लिस्ट ग्रुपवर मी टाकलेले आहेत ऑलरेडी, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, तिथे ह्या सर्व लिस्ट मिळून जातील तुम्हाला. त्याच्यानंतर गव्हर्मेंट फिमेलचं बघू आता. याच्यामध्ये वुमन्स रिझर्वेशन ओपनचं 116ला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जनरलमध्ये किती आहेत, ओपन जनरलमध्ये बघा 116ला स्टार्ट झालेलं आहे. ते ठीक आहे. आता हे बघा एकाच मार्कवर आहेत सर्वजण. आता ह्याच्यामध्ये हे ओपन जनरल NTD असे वेगळे काढायचे, पण हे सर्व ओपनमध्ये गेलेले आहेत. पण मार्क्स बघा सर्वांचे 116.0000, म्हणजे अक्षरशः पॉईंटमध्ये सुद्धा चेंज नाही आहे. सर्व 116लाच मेरिट स्टार्ट झाले आणि 116लाच क्लोज झालं. तर आता इथून पुढे एका पॉईंटवर इतके कॅन्डिडेट आहेत की आता ते एज वाईजच, आता हे सर्व कॅन्डिडेट ज्यांचं जे सिलेक्शन झाले, आणखीन जर कोणी 116वाले असतील आणि त्यांना वाटत असेल की आमचं सिलेक्शन नाही झालं, तर हे बघा हे एजमुळे यांचं सिलेक्शन झालं. तुम्हाला मार्क जरी 116 असतील तरी एजमुळं हे पुढे गेलेले आहेत. ते बघा 88, 92, 93 असा उतरता क्रम लागतो, ज्यांचं एज जास्त वर जातं. ओके, एकाच मार्कला चालू झाले आणि एकाच मार्कला मेरिट क्लोज झाले, पॉईंटमध्ये सुद्धा डिफरन्स नाही. ओके, चला नेक्स्ट. SC वुमन्स रिझर्वेशन 114ला एकच जागा होती, 114ला. SC जनरलमध्ये 114ला चालू झाले. आता हे बघा इथं पण तसं झाले, 114,000. ओके, ॲक्युरेट एकाच मार्कवर सर्व 114. इथं पण बघा ST जनरलमध्ये 114, 112. ओके. त्याच्यानंतर VJ जनरल 114ला गेलेला आहे कट ऑफ. त्याच्यानंतर NTBचा जनरलचा 112ला. NTC जनरल पण गेले 114ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर NTD जनरलचा 114ला. OBC जनरलचा 116ला चालू झाले, 114ला क्लोज झाले मेरिट. EWS वुमन्स रिझर्वेशन 110ला. EWS जनरलचं 110ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर EWS जनरल एक्स सर्व्हिसमॅनचं 110ला स्टार्ट झाले, 108ला क्लोज झालेलं आहे. ओके, तर हा कट ऑफ आहे नाशिकची लिस्ट होती. तर तुम्हाला ह्या सर्व लिस्ट मी ग्रुपवर टाकलेल्या आहेत आणि DVच्या डेट वगैरे पण जसे येतील मी तुम्हाला इन्फॉर्म करेन ग्रुपवर. आणि आणखीन पण ज्या पण लिस्ट लागतील त्या पण सर्व ग्रुपवर टाकलेल्या आहेत मी तुम्हाला ऑलरेडी. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते तुम्हाला सर्व लिस्ट मिळतील. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर ग्रुपवर विचारू शकता.